समजा वाटोळ झालं, काय बी मनासारखं घडत नाहीये. अरे एक गोष्ट मनासारखी व्हायला पाहिजे की नाही. आता तुम्ही जरा शांत होता का बरं? अरे कसं शांत होणार सांग ना मला, कसं शांत होणार? बेताल वागण्याला सुद्धा काय मर्यादा असतात. घरबंद सोडूनच वागायचं ठरवलं ना, मग कोणालाच कशाचं बी काय वाटेन असं होतं बघ. आल्या हिच्याकडून मी अशी अपेक्षा केली नव्हती कधी ग. मला कधी स्वप्नात सुद्धा वाटलं नाही की समध्या लोकांच्या समोर अशी माझी मान खाली घालायला लावील. माझं चुकलं बघ. तुमच्यावर संस्कार करण्यातच कुठेतरी कमी पडलो आम्ही. हे बघा, आता उगाच स्वतःला दोष देत बसू नका बरं का. अगं मग काय करू सांग ना, काय करू? त्या लोकांना काय वाटलं असेल याचा विचार कर ना एकदा. अगं आतापर्यंत किती कापडं काढली असेल त्यांनी आपल्या इज्जतीची. एक वेळ समोरून कोणी अपमान केला ना तर सहन करता येतो ग, पण हे असलं. राधिका, अगं का असं केलंस? अशी कशी वागलीस ग तू? आई मी तुला आधीच सांगितलं होतं मला एवढ्या लवकर लग्न करायचं नाहीये. म्हणून हे असं वागायचं? हा, ही काय वागण्याची पद्धत झाली होय? हा, तुला तुला बघायला आलेल्या लोकांच्या समोर तू निगरगट्टासारखी नाही म्हणून उठून निघून गेलीस. पण जे काय चाललं होतं ते मला अजिबात पटत नव्हतं. तुला काय वाटतं? हा, आम्हाला तुझी काळजी नाही? अगं हे समजा आमचं चाललेत प्रयत्न हे सगळे तुझ्या सुखासाठी नव्ह. अगं बाप आहे मी तुझा. अगं तुझं भलं व्हावं, तुला संसारात सुख मिळावं, आयुष्यभर सुखात राहावीस, त्याच करता हे समजे प्रयत्न चाललेत ना. आणि आम्ही काय करतोय हे काय तुला चूक वाटते का? हा, अगं जगातला कुठला बापाला असं वाटेल की आपल्या पोरीचं वाटोळं व्हावं? आजपर्यंत तुला जे हवं ते समज दिलं, तुला शिक्षण हवं तर शिकू दिलं, तुझे समजे हट्ट पुरवले. मला वाटतं या समध्या गोष्टींमुळेच तुला सगळं सहज वाटायला लागलंय बघ. आबा तसं काही नाही हो. अरे तसं नाही मग कसं आहे? हा सांग की. अगं बसून राहिली असती थोड्या वेळ तिकडे तर काय बिघडणार होतं? आमच्याकरता बसून राहायचं. तुला नाही आवडला पोरगा तर तो ठीक आहे ना. आबा सॉरी. आता सॉरी बोलून काय उपयोग आहे? हा, आणि माझी माफी मागून तर काय बी उपयोग नाही. आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचा पहिल्यांदा असा अपमान झालाय बघ. काय आडावडीक चालली, जरा थोडा धीर धरा ना मग तुमचं. कसा आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो अगो, नक्षत्र आणि दिसतास दोघं. खरंच मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. पल्लू पल्लू पल्लू, तू तू बिलीव्ह पण नाही करणार माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते. तू काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस, प्लीज सांग काय झालंय? पल्लू, म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात हे घडतंय. कमी स्वप्नात आहे. नीतू प्लीज, अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज, लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड. प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव अभया, हे टेबल नको. का? हे खूप मोठं होतं यार, म्हणजे नाही. असं ना मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट.
यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ, हा हा असा हात घेतला, केवढा लांब होतोय, केवढा लांब होतोय, ते जरा असं इथे ओके